नमस्कार. मी अलकनंदा दुर्गे छिंदवाडा वाचत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण मराठी गद्य. ओम नमो रामा. नमो रामा. ओम नमो रामा. ओम नमो रामा. ओम नमो रामा. सर्ग 5. दशरथ राजाच्या अयोध्या नगरीचे वर्णन. प्रजापती मनूपासून तो आतापर्यंत ज्या वंशातील विजयाशाली राजाच्या अधिकाराखाली ही पृथ्वी राहिली, ज्याने समुद्र खोदविला होता व चालत असताना ज्याचे 60,000 पुत्र त्याच्या भोवती असत, तो महाप्रतापी सगर राजा ज्या वंशामध्ये उत्पन्न झाला, त्याच्या इक्ष्वाकू वंशातील महान राजाच्या परंपरेमध्ये रामायण ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या ह्या काव्याचा अवतार झाला. आम्ही दोघे लव आणि कुश ह्या पूर्ण रामायण काव्याचे आरंभापासून शेवटपर्यंत गायन करू. धर्म अर्थ काम ह्या पुरुषार्थाची सिद्धी प्राप्त करून देणारे काव्य आपण दोषदृष्टीचा त्याग करून श्रवण करा. सरयू नदीच्या किनाऱ्यावर कौशल नावाचा एक मोठा प्रदेश आहे. तो धनधान्य संपन्न असून सुखी आणि समृद्धशाली आहे. त्याचे प्रदेशात सर्वांना विदित असलेली अयोध्या नावाची नगरी आहे. ही नगरी महाराजा मनूने स्वतः निर्माण केली होती. ही महापुरी 12 योजन लांब आणि 3 योजन रुंद होती. ह्या नगरीत सुस्पष्ट राजमार्ग होता. सुंदर विभागापूर्वक बनवलेला तो राजमार्ग त्या नगरीची शोभा वाढवत होता. त्या मार्गावर रोज पाणी शिंपडले जात असे व त्यावर फुले पडलेली असत. इंद्राने स्वर्गात अमरावती नगरी वसवावी, त्याप्रमाणे आपल्या महान राष्ट्राची वृद्धी करणारा दशरथ राजाने ती नगरी विशेष रूपाने वसवली होती. त्या नगरीला मोठमोठाली प्रवेशद्वारे होती. त्या नगरीत निरनिराळ्या बाजारपेठा होत्या. त्या नगरीत सर्व प्रकारची यंत्रे आणि शस्त्रास्त्रे होती. सर्व प्रकारचे कलावंत त्या नगरीत राहत असत. स्तुतिपाठ करणाऱ्या सुतांनी आणि वंशावळी वाखाणणाऱ्या मागधांनी ती नगरी भरली होती. ती सुंदर नगरी ऐश्वर्याने अद्वितीय होती. तेथील उंच अट्टालिकांवर ध्वज फडकत होते. तेथे शेकडो तोफा होत्या. त्या नगरीमध्ये, ज्यामध्ये केवळ स्त्रियाच अभिनय करीत अशा पुष्कळ नाटक मंडळ्या होत्या. त्या नगरीमध्ये सगळीकडे उद्याने आणि आंब्याची उपवने होती. साल वृक्षाने ती विशाल नगरी वेष्टिलेली होती. त्या नगरीच्या परकोटाभोवती खोल खंदक होता. त्यामुळे शत्रूला त्या नगरीत
प्रवेश करणे फार कठीण होते. ती नगरी हत्ती, घोडे, गायी, बैल, उंट व गाढवे यांनी समृद्ध होती. करभार देणाऱ्या मांडलिक राजांनी ती नगरी वेष्टिलेली होती. निरनिराळ्या देशातून आलेले व्यापारी त्या नगरीची शोभा वाढवत होते. ती नगरी पर्वतप्राय रत्नजडित महालांनी सुशोभित होती. पुष्कळ गुप्तगृहे असलेली ती नगरी इंद्राच्या अमरावतीप्रमाणे शोभत होती. अष्टपदाप्रमाणे तिची रचना असून सुंदर स्त्रियांचे समूह त्या नगरीत राहत असत. सर्व प्रकारच्या रत्नांनी भरलेली ती नगरी 7 मजली महालांनी सुशोभित होती. सपाट जमिनीवर वसलेली ती नगरी घरांनी खच्चून भरली होती. त्या नगरीत भरपूर धनधान्य होते. भूमंडळावरील उत्कृष्ट अशी ती नगरी दुधुंबी, मृदंग, वीणा, पणव ह्या वाद्याच्या मधुर स्वनिने निनादत होती. स्वर्गात तपश्चर्येमुळे सिद्धांना मिळालेल्या विमानाप्रमाणे त्या नगरीचे स्थान सर्वोत्तम होते. तेथील महालांच्या आतील भाग उत्तम रीतीने सजवलेले होते व तेथे श्रेष्ठ लोक राहत असत. जे पुरुष एकट्या पडलेल्या व असहाय्य व्यक्तीवर बाण चालवित नसत, जे शीघ्रतेने शब्दभेद करण्यात प्रवीण असत, जे वनामध्ये गर्जना करणाऱ्या माजलेल्या वाघसिंहावर तीक्ष्ण शस्त्रांनी किंवा बाहुबलांनी सुद्धा मारीत असत, अशा हजारो महारथींनी भरलेली अयोध्या नगरी दशरथाने वसवली होती. त्या नगरीमध्ये अग्निहोत्री तसेच शम, दम इत्यादी गुणांनी युक्त षडज वेदांचे अध्ययन केलेले सत्यव्रती, विद्वान व श्रेष्ठ ब्राह्मण राहत असत. ते हजारोचे दान करणारे होते. अशा महर्षी तुल्य ऋषींनी आणि महात्म्यांनी ती नगरी भरलेली होती. अशा दशरथ राजा पालन करत होता. धन्यवाद. सर्ग 5 समाप्त.